Hello, this is the My Artifact episode number 621. आजची तारीख आहे 15 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे संध्याकाळचे 6:15 वाजले. जेव्हा मी नाही का म्हणजे काय का युनिवर्स माझ्यासोबत एक प्रकारे टेस्ट घेत आहे बहुत साऱ्या गोष्टींमध्ये. मी असं ऐकलं होतं की स्वतःच्या डेस्टिनीला क्रॅक करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावं लागते. बट किती जास्त मेहनत घ्यावं लागते आणि ती मेहनत कशी घ्यावं लागते याच्याबद्दल काही आयडिया नव्हती. बट आज मला कळून राहिलंय की किती असते, म्हणजे मेहनत किती करावं लागते. मेहनत कशाला म्हणते, स्वतःच्या डेस्टिनीला क्रॅक करण्यासाठी जे काही मेहनत लागते ती मेहनत किती असते. आता आपण पैसे म्हणून मोजू शकतो, लेंथ मधून आपण किलोमीटर पण मोजू शकतो. प्रत्येक गोष्टीचं एक प्रकारे मेजरमेंट आहे. बट मेहनतीचं मेजरमेंट काय आहे. मी एवढा घंटा काम केलं राव, ते एवढ्या घंट्यात काम केलं याच्यामध्ये बहुत सारे एरर आहे. तू कंटिन्यू काम करत होता का, याच्यामध्ये तू रेस्टही घेतला असन, राईट. मेजरमेंटचं कोणतं युनिट नाही आहे. बट कधी कधी जेव्हा ते एक्स्ट्रीम लेवलवर जाते ना, तेव्हा असं वाटते की राव आज बहुत थकलो राव आज. जस्ट लाईक जिममध्ये कसं पूर्ण जिम मारता माणूस पूर्ण थकून जात होता आणि त्याच्यानंतर कशी मजा म्हणत होतो मी, आज मजा आली राव जिम मारून. कारण ते पण एक माहोल होता ना, म्हणजे जिम मारल्यानंतर कसं जो थकवा येते, सो ग्रेट, सो ऑसम, राईट. तर मला म्हणायचं होतं की आज बहुत जास्त भयानक कंडिशन होती आज माझ्यावर. वेळेला वडिलांनी मला 300 रुपये दिले होते, तर कसे ते खर्च झाले आणि आज सकाळपर्यंत त्याच्यामधले फक्त 10 रुपये उरले होते. आणि या 10 रुपयात माझं जेवण कसं होईल, काय होईल, काय आयडिया नव्हती. मी असा विचार केला की ही माझी एक डेस्टिनी आहे, ही माझी एक मेहनत आहे. या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रकारे काही टेस्ट घेत आहे युनिवर्स माझ्यासोबत, तर मी त्याला फेस करीन. मी मागे पळून न जाणार. जे होत आहे माझ्यासोबत मी त्याला फेस करीन, त्याशी मुकाबला करीन, एक राईट वेनी त्याला अचीव करण्याचा प्रयत्न करीन. कारण I'm a good person. I'm the winner, not a loser. And winners won't lose anything. आणि विनर्स नेहमी हारणं नाही सोडत, मागे पळून जाणं नाही सोडत. ते नेहमी पुढे जातात, ते नेहमी प्रॉब्लेमला फेस करतात, ते नेहमी जिंकतात. दॅट्स वाय दे कॉल्ड विनर्स. आय एम द विनर. सो दॅट्स वाय मी प्रत्येक गोष्टी फेस करण्याचा प्रयत्न करतो. जे काही माझ्यासोबत होत आहे, जे काही जॉबमध्ये माझ्यासोबत होत आहे, माझ्यावर कितीही बलात्कार होत असेल तरीही मी एक धीट पर्सन आहे आणि मला माझ्या डेस्टिनीला क्रॅक करायचंच आहे. आणि आता तर ही जी मेहनत मी घेऊन राहिलो आहे, जे काही तिरस्कार किंवा जे काही काम, ते मी जस्ट स्वतःसाठी, कारण मला स्वतःवर विश्वास आहे का मी ते करू शकतो. कसलं आहे की आज काय झालं की एक खंडेलवाल साहेब आहे जे CHPचे
चांगले इंजिनियर आहे, मोठे इंजिनियर आहे. हां, तर काय झालं की हां, मी काम करतो. हां, मला जस्ट कपलिंग आणायची होती, तर मी कपलिंग आणली वर्कशॉपमधून. इथे CHP स्टोअरमध्ये आणली. आणल्यानंतर मला त्यांची सही घ्यायची होती. तर ते कसे, ते जेंटलमॅन हां इथे म्हणजे इथे व्हॉट्सअप उघडून व्हॉट्सअपवर ते चॅटिंग करून राहिले कोणासोबत, आणि मी समजले सर कपलिंग आणली आहे, तर कपलिंगसाठी सही पाहिजे तुमची. 1 मिनिट. हा विनोद, तू हा जोक पाहिला का? हा किती अजीब आहे हा. बाबरा जोक बाबर. म्हणजे हे बघ, म्हणजे मी तिथे उभा आहो आणि मला फक्त एक सिग्नेचर द्यासाठी ते लोक एवढे हे करत होते की खूप 10 वेळा क्वेश्चनिंग करत होते. म्हणत होते का डी पॉईंटचे आहे तर तुम्ही हारोडे साहेबांना भेटा. मग हारोडे साहेब नाही भेटले मला, तर मी इकडे तिकडे हिंडून राहिलो, इकडे ते पाहून राहिलो. मग त्यांना ॲज अ रिक्वेस्ट करून त्यांना नंबर मागितला. तर मोठ्या आहे. मग मी असं म्हणलं सर मला नंबर पाहिजे. ते का पाहिजे नंबर? पता नहीं है मेरे पास हारोडे का नंबर है भी या नहीं भी. कभी काम नहीं पड़ा, देख लेना तू थोड़ा सा. सर ये अवेलेबल ना, वो अवेलेबल नहीं है सर, मैंने बहुत जगह ढूंढे. म्हणजे त्यांनी नाही का एक सही द्यासाठी मला एवढं घुमवलं. अर्धा घंटे स्वतःची एकदम त्रास घेऊन घेतला, आणि तेही बिलकुल लेवलवर. 4:30 वाजले होते. जर ते कपलिंग समजा जर ॲक्सेप्ट नाही झाली असती, त्यांनी सिग्नेचर नाही दिली असती, तर मला ते कपलिंग घेऊन पुन्हा वापस वर्कशॉपमध्ये जावं लागलं असतं, कारण स्टोअर तर बंद होणार होतं 5 वाजता. तर जे काही होत्या ना, मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला जॉबबद्दल मी कधी रेकॉर्ड नाही करत राहू. मला माहीत आहे ते वाईट गोष्टी आहे, आणि या वाईट गोष्टीमध्ये तिथं आपल्याला जायचंच नाही, तिथं आपलं काही फ्युचरच नाही, आणि तिथं आपल्याला काही करून काही सांगून काही फायदाच नाही ना. तिथे बडबड करून जस्ट एक प्रकारे लेवल आहे, आणि याच्यावर उभं राहून आपल्याला कसं मुंबईला जायचं आहे बस. मी एक गुड पर्सन आहे, आणि मला स्वतःवर विश्वास आहे, आणि मी स्मार्ट पर्सन नाही राहू. नो, मी ॲक्सेप्ट करतो. मी आय एम नॉट अ स्मार्ट, बट मी बिलीव्ह करतो हार्डवर्कवर. थोडंसं हार्डवर्क करीन, प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करीन. 10 वेळा चुकीन, 10 वेळा रडीन, 10 वेळा मी काही ना काहीतरी धांदरटपणा करीन, बट मी शांत नाही राहीन राव. कुठेतरी स्टॉप नाही राहीन. बस काही ना काहीतरी करायचं आहे, काही ना काहीतरी करायचं आहे. आज सकाळपासूनच बहुत जास्त प्रॉब्लेम फेस केले मी. आज सकाळपासूनच या पहिले सकाळी उठून काय केलं मी, सकाळी उठलो 6:30 वाजता. उठल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न कोणता आला की आज डी पॉईंटवाल्या लोकांपासून कोणतं काम करून घ्यायचं, सर्वात मोठा क्वेश्चन. तर काल कसं हारोडे साहेब म्हणे ते स्कर्ट रबर वगैरे बदलून घ्यायचे म्हणे, पण नंतर वगैरे. तर म्हणलं आज स्कर्ट रबरचं काम करायचं, आणि स्कर्ट रबरसाठी चाकू पाहिजे. तर मी पहिले कसं मलापाशी मी काही खाल्लं नव्हतं, तर आज सकाळी पहिले मी 2 डोनट घेतले 20 रुपयाचे. डोनट घेतले, CHP मध्ये गेलो, चाकू घेतला त्यांच्याकडून कन्व्हिन्स करून, त्यांच्या 2-3 शिवा पण खाल्ल्या. आणि तिथून मग मी गेलो डी पॉईंटला. मग डी पॉईंटला खोरगाडे साहेब भेटले, त्यांच्यासोबत भेटलो. त्यांना म्हणलं की ग्रीसिंग करून, मग तिथे CHP मध्ये होतो ना, तेव्हा बागडे साहेब म्हणे की जर काम नसेल तर माणसाला पाठवून देशील म्हणे. तर मला तिथेच लाईट लागला राव. म्हणजे झालं म्हणलं, स्कर्ट रबरचं काम काही करायचं नाही म्हणलं, आपण तिथे ग्रीसिंग मारू आणि माणसाला इकडे पाठवून देऊ म्हणलं. तर मी याप्रमाणे डिसाईड केलं. तिथे डी पॉईंटवर आलो,
खोरगडे साहेबना म्हणलं आम्ही ग्रीसिंग मारताय D3 वर. ठीक आहे म्हणे, मारा म्हणे. आम्ही ग्रीस गन घेतली, सगळ्या लोकांना कन्वे केलं. पहिले वर्कर लोकांना पण कन्व्हिन्स करायला लागते, राव चला न चला न चला न चला न चला न, त्यांच्या मागे लागावं लागते. मग तिथून गेल्यानंतर D3 वर ग्रीसिंग मारायला गेलो तर तो ग्रीसिंग गनचा जो नॉझल आहे ना तो तुटला, राव माहित नाही काय झालं, तर ग्रीस लिकेज होऊन राहिलं पाईपमधून. तर ते पाहिलं, त्याची जी तोटी आहे ते कसं एक प्रकारे एकदम तुटूनच गेली. म्हणलं आली म्हणलं आफत पुन्हा. हे ग्रीसिंग गन CHPची आहे आणि जर CHP मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ब्लेम आपल्यावरच येईल, कारण तुम्हीच नेली होती आणि मोस्टली सुपरवायझरवरच येईल. तर म्हणलं पहिले त्याला रिपेअर करावं लागेल म्हणलं. तर आम्ही ते जे नट आहे चक प्लेट, चक नट आहे, चेक नट, तो तुटला होता. त्यासाठी आम्ही गेलो होतो ब्रिजवाला स्टोअरवर, जामगाडे आणि मी. तो बघितला चेक नट, तिथं भेटला, थोडासा जुगाड लावला, बट त्यातही तो कसा एक प्रकारे एवढा क्लिअर नव्हता आणि तो डायमेन्शनमध्ये फसत नव्हता. आणि अदर दॅन मग वापस आलो D पॉईंटवर. मग D पॉईंटवर वापस आल्यानंतर मग मी गेलो 10 वाजता बँकेत गेलो. 10 ते करीब 2.5 घंटा उभं राहिलो लाईनीत. 2.5 घंटा उभं राहिल्यानंतर मग माझा जेव्हा नंबर लागला तेव्हा ते म्हणे की तुमच्या बँकेचं ATM वर्धा बँकेचा शाखेमधून आहे म्हणे, तर त्यामुळे तुम्हाला काबरखेड्यामधून पैसे आम्ही देऊ शकत नाही म्हणे. मी तिथंच एकदम रडणं टाईपच फेस आला होता, कारण मी कालपासून काही जेवलो नव्हतो, माझ्यापाशी काही पैसे नव्हते आणि मला काहीच सुचत नव्हतं मी का करू का नाही. बँकेतून पैसे निघत नव्हते, नाही ATM मधून पैसे निघत होते. चला आता का करायचं म्हणलं. मग पहिले गेलो वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर मग ठेकेदारांनी सांगितलं का बेटा हे बिल इन्व्हर्ट करून आणायचं आहे आणि चौधरी साहेबांपाशी द्यायचं आहे. ठीक आहे म्हणलं, चौधरी साहेबांजवळ देऊन देईन म्हणलं, ओके. तर काय झालं की मग तिथून गेलो जेवायला, जेवण केलं मेसमध्ये जेवण केल्यानंतर मग घरी आलो. बहुत थकून होतो तरी थांबलो नाही, 1 मिनिटाचा पण ब्रेक नाही घेतला. हातपाय धुतले, घर झाडल्यानंतर एकदम फटकन गेलो इथे सौदा मिनीमध्ये गेल्यानंतर बिल इन्व्हर्ट केलं. बिल इन्व्हर्ट केल्यानंतर काय झालं की बिल इन्व्हर्ट केलं आणि चौधरी साहेबांकडे गेलो आणि त्यांना बिल दिलं. तर आणि बिल दिल्यानंतर मग मी आता जातो म्हणलं D पॉईंटकडे. तर मधातच ठेकेदाराचा फोन आला. ते म्हणे की तुझ्या पेमेंट करतो म्हणे, बट कॅश नाही देत म्हणे, चेक घेऊन जा म्हणे आणि चेकसाठी आता ये म्हणे लवकर. म्हणलं आता चेकसाठी ओके ठीक आहे, पुन्हा जावं लागेल म्हणलं वर्कशॉपमध्ये. तर वर्कशॉपमध्ये पुन्हा जायचं आहे तर आपण ते ग्रीस गन रिपेअर करूनच जाऊ म्हणलं. बागडेजीचा फोन आला होता की ग्रीस गन आणि वेल्डिंग केबल आणून दे म्हणे. तर मी पहिले गेलो D पॉईंटवर, तिथे चौधरी आणि अनिल पांडेला म्हणलं की तुम्ही ग्रीस गन घेऊन CHP मध्ये जा म्हणलं आणि मी जामगाडे घेऊन वर्कशॉपमध्ये जातो म्हणलं. चेक नट समजा तिथं भेटत असेल तर तिथून आणतो आणि ते रिपेअर करून टाकतो म्हणलं CHP मध्ये. तर तो वेल्डिंग केबल आणला, ग्रीस गन पण आणली. त्या बागडे साहेबांना सांगितलं का इथला थोडा चेक नट गेला म्हणलं, आम्ही थोडंसं वर्कशॉपमध्ये जातो, त्याचा रिपेअर होत असेल तर आणतो म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. मग तिथून गेलो वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर तो चेक नट काही भेटला नाही, बट मला चेक भेटला. चेक नट तर नाही भेटला, बट मला चेक भेटला 8,000 रुपयाचा. 8,000चा चेक भेटल्यानंतर मी काफी खुश न झालो, कारण ते चेक एक प्रकार कसा बाउन्स होईल, कारण कुठेच कॅश अवेलेबल नाही. तर मग मी तिथून तो चेक घेतला आणि देन CHP मध्ये गेलो. CHP मध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं का हे थोडंसं चेक नट वगैरे गेला म्हणलं, तर याचं मला सॅम्पल पाहिजे म्हणलं. असं रावला सांगितलं तर राव म्हणे की आम्ही करून घेईन म्हणे, तू चालला जा म्हणे. ठीक आहे म्हणलं, माझ्याजवळचं थोडं टेन्शन, थोडा बोजा कमी झाला म्हणलं. तिथून मी जामगडेला D पॉईंटवर सोडल्यानंतर
तिथून गेलो मी पुन्हा देना बँकमध्ये गेल्यानंतर 4 वाजले होते. तर ते म्हणे की आता जर चेकचं कॅश होणार नाही म्हणे, कारण 3:30 वाजताच बँक बंद झाली. 3:30 वाजताच राहू आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे कॅश अवेलेबल नाही आणि जिथे बँकेची सुविधा बँकेची गरज खूप जास्त आहे आणि यावेळेस तुम्ही 3:30 वाजताच बंद करून राहिले म्हणजे काय आहे राव. बट मी सिस्टीमला ब्लेम नाही केला. जे आहे जे होत आहे त्यात ॲडजस्ट करण्याचा मी प्रयत्न करीन. ओके ठीक आहे म्हणलं. मग 4 वाजता मग मी कसं म्हणलं आता घरी जाऊ कुठं जाऊ म्हणलं. तर म्हणलं की आज कपलिंग न्यायच्या. समजा जर घरी गेलो तर म्हणाल का कपलिंग नाही नेली म्हणून आणि पुन्हा शिवा घालून. तर बेटर आहे मी गेलो, कपलिंग उचलली, बिल बनवलं, कपलिंग घेऊन माझ्यापाशी फक्त अर्धा घंटा होता. मग तेव्हा मग म्हणे का तू OC आणली का म्हणे बिल सबमिट केलं. तेव्हा लक्षात आलं का मी 4 कॉपी दिल्या होत्या चौधरी साहेबांकडे जे बिलचं. त्यापैकी 3 कॉपी त्यांना द्यायची होती आणि 1 कॉपी वापस आणायची होती. तर मी 4 कॉपी त्यांना देऊन दिला, कारण दिवसभर बहुत जास्त स्ट्रेस होतं त्यामुळे. तर ठीक आहे म्हणलं. तर मी ते कॉपी घ्यासाठी पुन्हा CHP मध्ये गेलो, प्लस कपलिंग पण द्यायची होती. तर कपलिंगसाठी पण CHP मध्ये गेलो. गेल्यानंतर तो इन्सिडेंट झाला. ते लोक असे व्हॉट्सॲपवर होते आणि त्यांनी मला सिग्नेचर सुद्धा नाही दिली. बट इन द एंड त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर मग त्यांनी सिग्नेचर दिली. सिग्नेचर दिल्यानंतर सुद्धा नंतर मग कसं त्या चौधरी साहेबांकडे गेलो. ते म्हणे काही होत नाही म्हणे तुझं बिल निघते म्हणे. बट राव गलती आपल्याकडून झाली ना. समजा जर त्यांनी बिल नाही पाठवलं तर प्रॉब्लेम आपला जाईल म्हणलं. तर बेटर आहे आपण ते OCची स्लिप घेऊन जाऊ म्हणलं. तर मी करीब 5 वाजेपर्यंत वाट पाहिली, बट काही अवेलेबल नाही झालं. मग तिथे जो चपराशी होता, मग मी त्याला म्हणलं का राव उद्या सकाळी येतो, उद्या सकाळी भेटेन का म्हणे. ते म्हणे हो म्हणे उद्या सकाळीच भेटेन म्हणे. ठीक आहे. मग तिथून मी वर्कशॉपला जातो म्हणलं, कारण ते कपलिंग दिली त्याची जे रशीद आहे ते वापस करायची होती. तर तेवढ्यातच एकदम अचानक ॲक्सिस बँकच्या ATM समोर खूप गर्दी दिसली. मला वाटलं कॅश आली आहे आणि जर कॅश आली तर आपल्याला कॅश तर पाहिजे. तर मी पहिले विड्रॉल करायला गेलो. 1 घंटा लाईनीत लागलो. करीब 5:30 ते करीब 5:45 ते करीब 5:45 6:15 वाजेपर्यंत चांगलंच लाईनीत लागलो. 1-1.5 घंटा लाईनीत लागल्यानंतर मला कुठे काही पैसे भेटले. 1000 रुपये भेटल्यानंतर सर्वात पहिले मी का दिलं, पेट्रोल भरलं गाडीत. कारण आज गाडी एवढी चालली ना, बहुत जास्त चालली आज गाडी. त्यामुळे पेट्रोल भरणं बहुत जास्त गरजेचं होतं. तर पहिले मी पेट्रोल भरलं. नंतर ते बिल आहे जे कपलिंगचं बिल आहे ते वापस केलं आणि देन AP नूडल्स घेतले, कारण आज रात्री पण काही जेवण नाही आपल्याला. तर AP नूडल्स घेतले 3 आणि त्या इंटरनेटवाल्याला फोन केला. म्हणलं की भाऊ तुम्ही उद्या या म्हणलं, आपला कारण प्लॅन हे झाला आहे ना, रिन्यू करायचा आहे ना, प्लॅन डिॲक्टिवेट झाला आहे. सो या ठीक आहे म्हणे, येऊन जाईल म्हणे. आणि आता भाऊ आलो आणि आल्यानंतर हा एवढा हार्टिफॅक्ट एपिसोड केला. बहुत जास्त थकून आहे राव, बहुत जास्त थकून आहे. आणि सांगायचं तर बहुत काही आहे, बट काय की आपली सिच्युएशन आहे थोडीशी बॅड सुरू आहे. तर त्यामुळे मला वाटते की जे होत आहे ते होऊ दे, आपण याला रिग्रेट नाही करू आणि जस्ट जे प्रॉब्लेम येईल त्याला फेस करणं हे आपलं काम आहे. सो बहुत थकून जातो राव. आता कळलं मेहनत म्हणजे काय होते. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 621. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. आज पण आपल्याला जेवण नाही आलं.